बातमी आहे ज्योती मेटे यांच्या संदर्भात। ज्योती मेटे या राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जाते। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्योती मेटे यांच्याकडून राज्यातील शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन गेला। दुपारपर्यंत शिवसंग्रामची अधिकृत भूमिका ही जाहीर होणार आहे। ज्योती मेटे या राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता वाढलेली आहे। बीड लोकसभेसाठी शरद पवारांनी बैठक बोलावलेली आहे आणि बैठकीला ज्योती मेटे उपस्थित राहणार आहेत। ज्योती मेटे या राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढलेली आहे। बीड लोकसभेसाठी ही उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्योती मेटे यांच्याकडून राज्यातल्या शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करण्यात आले। दुपारपर्यंत शिवसंग्रामची अधिकृत भूमिका ही जाहीर होणार आहे। तर ज्योती मेटे या राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता दाट झालेली आहे। बीड लोकसभेसाठी शरद पवारांनी आज बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला ज्योती मेटे उपस्थित राहणार आहेत। ज्योती मेटे राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ज्योती मेटे आज शरद पवार यांची भेट घेणार आहे। शरद पवार यांनी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला ज्योती मेटे उपस्थित राहणार आहेत। ज्योती मेटे यांच्याकडून राज्यातल्या शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करण्यात आले, त्यामुळे दुपारपर्यंत आता शिवसंग्रामची अधिकृत भूमिका जाहीर होईल। ज्योती मेटे राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता बळावलेली आहे। बीड लोकसभेसाठी शरद पवार यांनी बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला ज्योती मेटे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे ज्योती मेटे या राष्ट्रमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। ज्योती मेटे यांना बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते। आज बीड लोकसभेसाठीच शरद पवार हे बैठक घेणार आहे आणि या बीड लोकसभेची उमेदवारी ज्योती मेटे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्योती मेटे या शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत। शरद पवार यांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत आणि इथूनच त्या राष्ट्रमध्ये जाणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, ज्योती मेटे राष्ट्रमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता बळावली आहे, अधिकची माहिती। नक्कीच खरं तर कालच राष्ट्रपतीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवारांसोबत ज्योती मेटे यांची बैठक देखील पार पडलेली होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती बीडच्या लोकसभेसाठी केली जात होती, परंतु अधिकृतरित्या महाविकास आघाडीकडून जे आहे ते अजून घोषणा झालेली नाही। परंतु महायुतीकडून पंकजा मुंडे यांचं नाव आल्यानंतर ज्योती मेटे जे आहेत ते शरद पवारांकडे गेलेल्या होत्या। सभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता हा जवळपास निश्चित झालेला पाहायला मिळतो। ज्योती मेटे या कदाचित आज ज्या आहेत त्या राष्ट्रपमध्ये अधिकृत प्रवेश करतील आणि तुतारी या चिन्हावरती बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून लोकसभा देखील लढवतील, अशा प्रकारचं चित्र जे आहे। काही वेळ राहिलेला आहे, थोड्याच वेळामध्ये शरद पवारांसोबत ज्योती मेटे यांची यासोबत बीड मधील पदाधिकाऱ्यांची जी आहे ती पवारांनी बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये कदाचित शरद पवार जे आहेत ते या ज्योती मेटे यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखवू शकतात आणि ज्योती मेटे या एक मराठा चेहरा म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलन सुरू असताना मात्र रोहन, जर ज्योती मेटे राष्ट्रमध्ये जात आहेत तर राष्ट्रपला याचा काय फायदा होणार आहे? निश्चितच जसं मी आता सांगितलं की मराठा आंदोलनाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय आणि ज्योती मेटे ह्या विनायकराव मेटेंच्या पत्नी आहेत। शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं होतं आणि मोठा मराठा नेता म्हणून महाराष्ट्रातील विनायकराव मेटेंकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर मराठा समाजाचा कुठेतरी सहानुभूती जी आहे ती ज्योती मेटेंना आणि एकंदर राष्ट्रपतीला मिळू शकते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा वोटर जो आहे त्याचा फायदा कदाचित राष्ट्रपतीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये होऊ शकतो आणि हीच गणित ही समीकरण जुळवण्यासाठी शरद पवार कदाचित लोकसभेची उमेदवारी जी आहे ती ज्योती मेटेंना देऊ शकतात। जी रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तुम्ही असेच जोडलेले राहा।